बारामतीच्या सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर झाले। सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता झाली। यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षफुटीचा अनुभव सांगितला। शरद पवार काय म्हणाले हे सांगत असताना रोहित पवार भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले। भाजपचं इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली। शरद पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललंय आणि आपल्या 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का अशी विरोधकांच्या मनात धडकी भरली अशी टीका जयंत पाटील यांनी केली। कणकवलीमध्ये सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊत यांनी उत्तर दिले। राज्यातील चांगले प्रकल्प गुजरातला पळवले आणि विनाशकारी प्रकल्प आणून नुकसान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राऊतांनी केला। महाराष्ट्राची लूट सुरू असताना राज आणि नारायण राणे गप्प का असा सवाल त्यांनी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन उपस्थित केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कणकवलीमध्ये सभेचा समाचार घेतलाय। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गावाकडे असलेल्या म्हणीचा दाखला देत त्यांनी राज ठाकरे यांच्या नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवर टीका केली। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला। भाजपनं अनेकांची घरं फोडली, आमची नांदेडची खिडकी काढून नेली असा चिमटा त्यांनी भाजपसह अशोक चव्हाणांना काढला। पण खिडकी नेली म्हणून कोणी घरात राहणं बंद करत नाही, नव्या खिडकीची ऑर्डर दिली असं वडेट्टीवार म्हणाले। SM मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर टीका केली। हेमंत करकरेंच्या शरीरामध्ये घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती, एका पोलीस अधिकाऱ्यानं करकरेंचा बळी घेतला असा उल्लेख या पुस्तकात आहे आणि त्याचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर टीका केली। तर वडेट्टीवारांच्या या विधानावर भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षानं जोरदार हल्लाबोल केलाय। शहीद हेमंत करकरेंबाबतच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। नागपूरमधल्या वडेट्टीवारांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्याचबरोबर वडेट्टीवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं। विश्वजित कदम हे वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल अशी टीका संजय राऊतांनी केली होती। या टीकेला सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। विश्वजित कदम वाघच आहेत, वाघ संधी पाहून निश्चित झडप मारेल असं पाटील यांनी म्हटलंय।